वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ. हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये आपण 15,000 जागा जर आल्या शिक्षक पद भरती 2025-26 साठी 15,000 जागा येऊ शकतात आणि 15,000 जागांसाठी जर पद भरती झाली तर मेरिट खाली येऊ शकतो. पण याच्यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आहे की अगोदर व्हिडिओ सुरू करण्या अगोदर सांगतो तुम्हाला, हा व्हिडिओ मेरिट संदर्भात किंवा कट ऑफ संदर्भात आहे की कोणत्या कास्टचा कट ऑफ किती मार्क्सपर्यंत येऊ शकतो या संदर्भात हा व्हिडिओ आहे. डिटेलमध्ये व्यवस्थित सांगणार आहे. पण अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो की कट ऑफ जो आहे तो एका गोष्टीवर ठरत नाही. कट ऑफ तुमच्या जागेनुसार, जागा किती आहेत त्यानुसार, नंतर कॅटेगरी कोणती आहे त्यानुसार, नंतर क्लास कोणत्या क्लाससाठी अप्लाय करताय तुम्ही त्यानुसार, नंतर मीडियम कोणतं आहे तुमचं मराठी, इंग्लिश, उर्दू त्यानुसार सुद्धा, आणि सब्जेक्ट कोणता आहे त्यानुसार सुद्धा मॅटर करतो कट ऑफ जो आहे तो. वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कट ऑफ कमी जास्त लागतो. त्याच्यामुळं हा कट ऑफ जो आहे तो फक्त तुम्ही हायेस्ट किती जाऊ शकतो कट ऑफ तो बघतोय आपण फक्त. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्ही या व्हिडिओची मदत फक्त तुमचा स्कोअर सेफ आहे किंवा नाही, किंवा मेरिट लिस्टमध्ये किंवा कट ऑफमध्ये तुम्ही बसता किंवा नाही बसत त्या संदर्भात हा व्हिडिओ असणार आहे. कट ऑफ म्हणजे एखाद्या कॅटेगरीला किती मार्क्स लागू शकतात यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये, त्या संदर्भात हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा, व्हिडिओ न स्किप करता बघा. आणि व्हिडिओला बनवायला खूप वेळ लागतोय, त्याच्यामुळे व्हिडिओ कदाचित थोडा मोठा होऊ शकतो. जास्त मोठा करणार नाही, लवकरात लवकर तुम्हाला ज्या आहे सगळ्या गोष्टी सांगणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. साईडचं नोटिफिकेशन भेटेल ऑलवर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही. आणि हा जो कट ऑफ आहे हा फक्त 15,000 जागांसाठी आहे. ठीक आहे. सगळ्या काही गोष्टी बोलणार आहोत. तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. तर सगळ्यात अगोदर जे आहे आता आपल्या समोर आहे पहिली स्लाइड. पहिल्या स्लाइडवर काय आहे बघा, इथे आपण फायनल कट ऑफ बघतोय 2025-26 चा. ठीक आहे, शिक्षक भरतीचा. याच्यामध्ये आपण 15,000 जागांसाठी कट ऑफ बघणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी काय सांगितली बघा तुम्हाला, जागा किती येणार आहे त्याच्यावर कट ऑफ ठरतो नेहमी. जागा जास्त आल्या तर कट ऑफ कमी लागेल, आणि जागा जर समजा कमी आला तर कट ऑफ मात्र हाय जाऊ शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला कट ऑफ काही ठिकाणी जास्त दिसेल, काही ठिकाणी कमी दिसेल. दुसरं, तुमची कॅटेगरी कोणती आहे, OBC, SC, ST, VGA, NTB, NTC, NTD किंवा EWS किंवा SCBC किंवा SBC. ओपनमध्ये येतात तुम्ही, त्यानुसार तुमचे जे आहे OBC मध्ये येतात त्यानुसार तुमचा मेरिटसुद्धा कमी जास्त लागेल. प्रत्येक कास्टचा मेरिट वेगळा लागतो. क्लासनुसार सुद्धा वर्ग 1 ते 5चा मेरिट कमी लागेल, वर्ग 6 ते 8चा वेगळा लागेल, वर्ग 9 ते 10चा वेगळा लागेल, 11वी-12वीचा वेगळा लागेल. ठीक आहे. नंतर आहे माध्यम. तुमचं माध्यम मराठी माध्यम असेल तर मराठी माध्यमाचा वेगळा, इंग्रजी माध्यमाचा वेगळा, उर्दू माध्यमाचा वेगळा, आणि इंग्लिश माध्यम किंवा हिंदी माध्यम यांचा सुद्धा वेगळा लागतो. आणि नंतर आहे सब्जेक्ट. आता समजा फॉर एक्झाम्पल मॅथ आणि सायन्स किंवा लँग्वेज किंवा आर्टचे विद्यार्थी किंवा कॉमर्सचे विद्यार्थी किंवा सायन्सचे विद्यार्थी किंवा 11वी-12वीसाठी अप्लाय करणारे विद्यार्थी किंवा 5 ते 6साठी अप्लाय करणारे, 1 ते 5साठी अप्लाय करणारे, 6 ते 8साठी अप्लाय करणारे आणि 9वी-10वीसाठी अप्लाय करणारे. तर प्रत्येकाचा विषय जर वेगवेगळा असेल तर त्यानुसार त्याचं मेरिटसुद्धा वेगळं ठरणार आहे. ठीक आहे. आता बघूया आपण महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या आहेत आपल्यासाठी. सगळ्यात पहिले महत्त्वाचं आहे मीडियमसाठी. कोणत्या मीडियमसाठी जागा येणार आहे, तर मराठी मीडियमसाठी सुद्धा जागा येणार आहे. नंतर उर्दू मीडियमसाठी सुद्धा जागा येणार आहे, इंग्लिश मीडियमसाठी सुद्धा, हिंदी मीडियमसाठी सुद्धा, अदर मीडियमसाठी सुद्धा. चांगली गोष्ट अशी आहे की मराठी मीडियमच्या यावेळेस जागा जास्त येतील, उर्दू मीडियमच्या आणि इंग्लिश मीडियमच्या सुद्धा चांगल्या पद्धतीने जागा येतील. हिंदी आणि बाकीच्या मीडियमच्या सुद्धा जागा येतात, पण ते थोड्या कमी प्रमाणामध्ये येतात. आता दुसरा पॉईंट जो आहे तो आहे क्लास. 1 ते 5साठी जर बघितलं आपण, 1 ते 5साठी काही जागा येतात सेपरेटली, त्यासुद्धा मराठी मीडियमच्या वेगळ्या, उर्दू मीडियमच्या वेगळ्या, इंग्लिश मीडियमच्या वेगळ्या. 6 ते 8साठी काही जागा असतात, 9वी-10वीसाठी जागा असतात, आणि काही 11वी-12वीसाठी जागा असतात. आता स्पेशली जास्तीत जास्त जागा कोणत्या येतात त्या बघा. वर्ग 1 ते 5च्या जागा जास्त येतात. सगळ्यात जास्त जागा वर्ग 1 ते 5च्या येतात, कारण की इथे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका आणि खाजगी सगळ्यांच्या जागा वर्ग 1 ते 5साठी येतात. ठीक आहे. 2 नंबर जागांची संख्या जी असते ती असते 6 ते 8 वर्गासाठी. जर 6 ते 8 वर्गासाठी तुम्ही अप्लाय करताय तर इथे सुद्धा जिल्हा परिषदेच्या, महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा खाजगीच्या जागा तुम्हाला पाहायला मिळतात. ठीक आहे. नंतर 9वी-10वीसाठी शासकीय आणि खाजगी जागा असतात. शासकीयचं प्रमाण थोडं कमी असतं, खाजगी जागेचं प्रमाण थोडं जास्त असतं. याच्यामध्ये 2 प्रकार आहे, विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू. 11वी-12वीसाठी ज्या जागा असतात त्या काही शासकीय असतात, काही खाजगी असतात. ठीक आहे. आता अजून महत्त्वाची एक गोष्ट आहे की यावर्षी फक्त एवढ्या जागा येणार नाही आहे. यावर्षी अध्यापक विद्यालयाच्या सुद्धा जागा येणार आहे, कला, क्रीडा, कार्यानुभव शिक्षकाच्या सुद्धा जागा येणार आहे. या जागांचा सुद्धा समावेश यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये होणार आहे. नंतर आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत किंवा समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्यांचे सुद्धा भर यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये पडणार आहे. आता थोडक्यात थोडं क्वालिफिकेशन सुद्धा समजून घेऊया. जर वर्ग 1 ते 5साठी तुम्हाला अप्लाय करायचे तर तुमचं 12वी झालेलं पाहिजे, तुमचं DED झालेलं पाहिजे किंवा DTED पाहिजे किंवा DLED पाहिजे. ठीक आहे. आणि TETचा पेपर क्रमांक 1 तुम्ही उत्तीर्ण असणं खूप आवश्यक आहे. जर तुम्ही TET उत्तीर्ण असाल तरच तुम्ही वर्ग 1 ते 5साठी अप्लाय करू शकता, आणि स्पेशली फक्त DED धारकच 1 ते 5साठी अप्लाय करू शकतात.
बी एड धारकांना इथे एंट्री नाही आहे. म्हणजे जर तुमचं बी एड आहे तर तुम्ही 1 ते 5 साठी अप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, ब्रिस्ट कोडच्या निकालानुसार. आता जर समजा 6 ते 8ची गोष्ट केली आपण तर इथे दोघांना संधी आहे. इथे डी एड धारकांना सुद्धा आणि बी एड धारकांना दोघांना संधी आहे. TT पेपर 2 पास पाहिजे फक्त तुम्ही, म्हणजे तुमचं डी एड असेल, DT एड असेल, बी एड असेल, काही असेल, सोबत TTचा पेपर क्रमांक 2 जर तुम्ही उत्तीर्ण असेल. आता त्याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार आहे, एक सोशल सायन्स आणि एक मॅथ आणि सायन्स. जर तुम्ही सोशल सायन्स उत्तीर्ण असाल तर सोशल सायन्ससाठी, मॅथ आणि सायन्स उत्तीर्ण असाल तर मॅथ आणि सायन्सच्या जागेसाठी. तर इथे काय काय कंपल्सरी आहे, तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशनमध्ये तुमचं DED किंवा BEd झालेलं पाहिजे आणि TT पेपर क्रमांक 2 उत्तीर्ण असलं पाहिजे आणि सोबत तुमचं एक तर 12वी किंवा ग्रॅज्युएशन असलं पाहिजे. ठीक आहे, या गोष्टी लागतात तरच तुम्ही 6 ते 8साठी अप्लाय करू शकता. ठीक आहे, आता 9वी 10वीसाठी बघूया. 9वी 10वीसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन लागतं आणि BEd लागतं. इथे DEDची आवश्यकता नाही आहे, इथे BEd लागेल कारण की इथे डिग्री लागते. आणि इथं एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथे TT अजिबात लागत नाही. 9वी 10वीसाठी TTची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, आता गोष्ट करूया 11वी 12वीसाठी. तर तुम्हाला इथे पोस्ट ग्रॅज्युएशन लागणार, PG लागते तुमची. पोस्ट ग्रॅज्युएशन असलं तर नंतर तुमचं BEd पाहिजे, DED चालत नाही आणि नंतर TET. जर तुमची TET परीक्षा जी आहे तर इथं सुद्धा तुम्हाला TETची आवश्यकता नाही आहे. ठीक आहे, म्हणजे वर्ग 9वी ते 12वी पर्यंत जर अप्लाय करायचं असेल तर तुमची TET परीक्षा पास असणं आवश्यक नाही आहे. ठीक, आता सगळ्यात अगोदर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता या ज्या जागा आहेत या जागा कोणकोणत्या ठिकाणच्या जागा येणार आहेत किंवा कोणत्या जागा शिक्षक पद भरतीमध्ये 2025 मध्ये येणार आहेत ते बघूया. ठीक आहे, सगळ्यात अगोदर जेवढ्या काही महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा असतील, 36 जिल्हे आहेत, त्या सगळ्या जिल्हा परिषदांच्या जागा तुम्हाला यावर्षी पद भरतीमध्ये पाहायला मिळणार आहेत. ठीक आहे, जिल्हा परिषदेच्या जागा येणार आहेत. नंबर 2, महानगरपालिका ज्या आहेत मनपा, त्यांच्यासुद्धा जागा शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत सर्व. ठीक आहे, जिल्हा परिषद सर्व, मनपा सर्व, नपामध्ये सुद्धा सर्व नपा नगरपालिका किंवा नगर परिषद ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा येणार आहेत. खाजगी आस्थापना ज्या आहेत त्याच्यामध्ये अनुदानित, अंशतः अनुदानित, विना अनुदानित 3 प्रकार असतात. त्याच्यामध्ये सुद्धा 20%, 40%, 60%, त्यानुसार त्या जागा तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळणार. यावर्षी आदिवासी विभागाचा सुद्धा समावेश आहे, आश्रमशाळेचा, आणि समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत, निवासी शाळा, त्यांचा सुद्धा समावेश यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये होणार आहे. अध्यापक विद्यालयाच्या जागा सुद्धा येणार आहेत आणि सोबत कला, क्रीडा, कार्यानुभव यांच्या सुद्धा जागा ज्या आहेत यावर्षी विशेष शिक्षक पद भरती जी आहे त्यांच्या सुद्धा जागा शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहे. म्हणजे जागा जवळपास असं म्हणता येईल की जागा बऱ्यापैकी येऊ शकतात यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये. पण अजून जोपर्यंत समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत ती आकडेवारी समोर येणार नाही. ठीक आहे, आणि आनंदाची आणि गुड न्यूज अशी आहे की समायोजनाची प्रक्रिया सद्यस्थितीमध्ये सुरू आहे. आता आपण जाऊया दुसऱ्या स्लाईडवर की ज्याच्यावर तुम्हाला मी डायरेक्ट सांगणार आहे की कोणत्या कास्टसाठी किती मार्क्स लागणार आहे आणि किती कट ऑफ लागणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, आता शेवटचं आपल्याजवळ स्लाईड आहे. या स्लाईडवर आपण बघणार आहोत की नेमकं कोणत्या कास्टसाठी किती मार्क्स लागणार आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर बघा इथे काय महत्त्वाची गोष्ट आहे. एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला ही सांगायची आहे की तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. ॲक्च्युली कोणत्या कास्टसाठी किती रिझर्वेशन आहे बघा. ओपनला आहे 28% रिझर्वेशन, यानुसार जागा यायला पाहिजे. म्हणजे उर्वरित जागा ज्या असतात त्या खुल्या प्रवर्गासाठी असतात 28%. OBCला आरक्षण आहे 19%, SCला आरक्षण आहे 13%. नवीन जो आरक्षणाचा नियम आहे किंवा शासन निर्णयानुसार किती आरक्षण आहे ते सांगतोय आपण. ठीक आहे, OBCला 19% आरक्षण आहे सद्यस्थितीमध्ये, SCला 13% आहे, EWSला 10% आरक्षण आहे, SC BCला मराठा आरक्षण नवीन 10% आता इन्क्लूड झालेलं आहे, ST मध्ये 7% आरक्षण आहे STला. नंतर NTC कास्टला 3.5% आरक्षण आहे, VJA कास्टला 3% आरक्षण आहे, NTB कास्टला 2.5% आरक्षण आहे, NTDला 2% आहे आणि SBC ला 2% आहे. ठीक आहे, आता हा आरक्षणाचा मुद्दा आहे. म्हणजे आता इथं बघा, इथे मी तुम्हाला हे सांगितलं की कोणत्या कास्टला किती आरक्षण आहे. ठीक आहे, मग आता कास्टनुसार एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की ज्या कास्टला जेवढं आरक्षण आहे, समजा फॉर एक्झाम्पल OBCला 19% आरक्षण आहे, तर 19%च्या प्रमाणामध्ये तेवढ्या जागा OBCसाठी यायला पाहिजे. SCला जेवढं आरक्षण आहे तेवढं जागा त्यांच्यासाठी यायला पाहिजे, STसाठी जेवढं आरक्षण आहे तेवढ्या जागा त्यांच्यासाठी यायला पाहिजे. बाकीच्या कास्टसाठी सुद्धा जेवढं आरक्षण आहे तेवढ्या जागा त्यांच्यासाठी येणार आहेत. ठीक आहे, आता एक महत्त्वाची गोष्ट, आता हे समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षणामध्ये एकदा बघूया मी व्यवस्थित दिले का. एक मिनिट, दिव्यांग 4% आहे. 4% आरक्षण आहे दिव्यांगांना. आता इथे बघा, हे समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षण कशासाठी सांगतोय मी तुम्हाला, कारण की काही उमेदवारांना थोडा वेगळा बेनिफिट मिळतो. म्हणजे शिक्षक पद भरतीमध्ये त्यांना असं म्हणू शकतो तुम्ही की त्यांच्याजवळ थोडंफार त्यांच्या जागा काही राखीव सुद्धा असतात. ते उमेदवार कोणते आहेत, तर महिलांसाठी 30% जागा राखीव दिलेल्या आहे शासनानं, 30% आरक्षण दिलेलं आहे त्यांना. समांतर आरक्षण जे आहे आडवा आरक्षण म्हणतो आपण त्याला. माजी सैनिकांसाठी 15% आरक्षण आहे. अंशकालीन कर्मचारी जर असेल तर खूपच छान, 10% आरक्षण आहे. खेळाडू असेल तर 5% आरक्षण आहे.
प्रकल्पग्रस्तांना 5% आहे, भूकंपग्रस्त 2% आहे, दिव्यांगांना 4% आरक्षण आहे आणि अनाथ जे आहेत त्यांना 1% आरक्षण आहे. आता याच्यामध्ये काही फिमेलचा प्रश्न होता की विधवा ज्या असतात तर विधवांना आरक्षण आहे का, तर सद्यस्थितीमध्ये हा मुद्दा याच्यामध्ये इन्क्लूड नाही आहे. पण या सर्व जणांना समांतर आरक्षण आहे. समांतर आरक्षण असणारे जे उमेदवार असतात त्यांच्या जागा राखीव असतात आणि त्या जागेसाठी त्यांचाच विचार होतो, बाकीच्या उमेदवारांचा होत नाही आणि यांचे मेरिट किंवा यांचा कट ऑफ जो आहे तो खूप कमी लागतो. ठीक आहे. हां, आता आपण येऊया कट ऑफ मार्क्सवर किंवा जागेवर. सगळ्यात अगोदर जागा सांगतो. जर समजा आपण हे आरक्षण जे बघितलंय प्रत्येक कास्टचं, त्यानुसार जर जागा बघितल्या, जागा आपल्याजवळ आहे 15,000, त्या 15,000 जागेला आपण डिवाइड केलं. कसं डिवाइड केलं की प्रत्येक कास्टसाठी किती किती जागा येणार बघा. जर ओपनसाठी जर 28% आरक्षण आहे तर 28%नुसार ओपनला किती जागा झालं पाहिजे, तर 4,200 15,000 पैकी. ओबीसीला 19% आरक्षण आहे, तो ओबीसीला जातील 2850 जागा 2,850. एससीला 13% आरक्षण आहे, मग यांच्या जागा येतील 1950. ईडब्ल्यूएसला 10% आहे, 1,500 जागा. ठीक आहे. नंतर SC/BCला 10% आरक्षण आहे, यांच्यासाठी सुद्धा 1,500 जागा जातील. STसाठी 7% आरक्षण आहे, 1,050 जागा. NTCसाठी 3.5% आरक्षण आहे, 525 जागा येतील. विजयसाठी 3% आरक्षण आहे, तर 15,000 जागा आल्या तर 450 जागा यांच्या वाट्यावर येऊ शकतात. NTBला 2.5% आरक्षण आहे, 375 जागा यांना येऊ शकतात. NTDसाठी 2% आरक्षण आहे, त्यानुसार 15,000 जागांपैकी 300 जागा यांना येऊ शकतात. आणि SC/BCला 2% आरक्षण आहे, तर यांना सुद्धा 300 जागा 15,000 जागांपैकी येऊ शकतात. आता याची जर पूर्ण आकडेवारी केली आपण तर ही पूर्ण आकडेवारी भरते 15,000. एकूण जागा ज्या आहेत 15,000 भरतात. आता तुम्हाला मी स्कोअर सांगणार आहे. आता जो लिस्ट आहे प्रत्येक कास्टच्या किंवा एक कॉमन लिस्ट आहे ज्याच्यामध्ये रिझल्ट टेट एक्झामचा आपला डिक्लेअर झाला होता पूर्ण उमेदवारांचा, त्यानुसार जे ओपनचे उमेदवार आहेत म्हणजे जास्तीत जास्त अगोदर जे ओपन उमेदवार आहेत, खुल्या प्रवर्गामध्ये येणारे जे उमेदवार आहेत, जेवढ्या काही जागा खुल्या प्रवर्गामध्ये येतात त्या उमेदवारांचं सिलेक्शन जे आहे तर ते 140 मार्क्सपर्यंत होतं. मग बाकीचे उमेदवार 140 वाले उमेदवार सोडून बाकीच्या कास्टचं मी व्यवस्थितपणे कॅल्क्युलेशन करून या सगळा कट ऑफ जो आहे काढलेला आहे प्रत्येक कास्टचा. ठीक आहे. आता एक गोष्ट महत्त्वाची अजून सांगतो, कट ऑफ सांगण्या अगोदर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जर मी जे मार्क्स सांगेन त्यापेक्षा तुमचे मार्क 4-5 मार्क कमी असतील किंवा 4-5 मार्क जास्त असतील तरी सुद्धा घाबरायची गरज नाही, कारण की कट ऑफ वेगळा लागतो. कशानुसार, तुमचं मीडियम कोणतं आहे, तुम्ही कोणत्या जागेसाठी अप्लाय करताय, कोणता वर्ग आहे, कोणतं मीडियम आहे, नंतर कोणती कॅटेगरी आहे तुमची त्यानुसार, किंवा तुम्ही समांतर आरक्षण घेतलंय किंवा नाही घेतलंय त्यानुसार सुद्धा कट ऑफ बदलत चालतो आणि विषयानुसार सुद्धा कट ऑफ वेगळा असतो. ठीक आहे. या गोष्टी लक्षात ठेवा. आणि जर तुमचे मार्क्स त्याच्यापेक्षा जर हाय असतील तर मग तर बघायचीच गरज नाही, तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये आहात तुम्ही. ठीक आहे. चला आपण आता रेडी करूया कट ऑफ मार्क्स जे आहेत ते. ओपनचा कट ऑफ यावर्षी किती लागू शकतो, 4,200 जागा आल्या ओपनसाठी, हा कट ऑफ जाऊ शकतो 140 ते 144 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे 140 किंवा 144 स्कोअर लागू शकतो ओपनवाल्यांना. 145 प्लस जाऊ शकतो कट ऑफ मे बी कुठे पण. आता वर्ग आहेत 1 ते 5 साठी थोडा कमी लागेल, 6 ते 8 साठी वेगळा लागेल, 9 ते 10, 11, 12. तर माझं असं म्हणणं आहे की जर तुम्ही ओपनमध्ये येत आहे तर तुमचा स्कोअर 140 144च्या आसपास असला पाहिजे. ठीक आहे. दुसरं जे आहे ते आहे ओबीसी. ओबीसीचं कट ऑफ जाईल मिनिमम कमीत कमी 129 ते जास्तीत जास्त 134 पर्यंत. ठीक आहे. हायेस्ट लिमिट आहे 140 पर्यंत ओबीसी. नंतर आहे SC. SCसाठी आहे 1900 म्हणजे 1,950 जागा आहे, यांचा कट ऑफ जाऊ शकतो 122 ते 127 पर्यंत. ठीक आहे. हार्डली हार्ड हा कट ऑफ जाऊ शकतो 130 पर्यंत. कोणाचा, SC कॅन्डिडेटचे जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी, म्हणजे कट ऑफ थोडा कमी आहे ओबीसीपेक्षा आणि ओपनपेक्षा. 122 पर्यंत आहे, 120 122 पर्यंत. ठीक आहे. ईडब्ल्यूएसचा ईडब्ल्यूएसमध्ये उमेदवारांमध्ये कट ऑफ थोडा कमीच लागतो. यांचा कट ऑफ बघा किती कमी आहे. ईडब्ल्यूएससाठी 112 ते 117 पर्यंत कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्यांच्या लिस्टनुसार. कॅन्डिडेटची संख्या बघितली मी त्यानुसार जर बघितलं तर. ठीक आहे. 120 हार्डली हार्ड जास्तीत जास्त हायेस्ट लिमिट जी आहे ती. SC/BC बघूया. याच्यामध्ये उमेदवारांची संख्या भरपूर आहे SC/BCमध्ये, त्याच्यामुळे थोडा हा कट ऑफ वाढेल. हा जाईल 128 ते 133 पर्यंत कट ऑफ जाईल. हार्डली हार्ड 135 पर्यंत. ठीक आहे. SC/BCचा जो कट ऑफ आहे तो तुम्हाला ही सुद्धा कळेल की कोणत्या कास्टला मग चांगला बेनिफिट आहे. ईडब्ल्यूएसला बेनिफिट आहे. ठीक आहे. नंतर आहे ST कास्ट, यांना तर असतंच बेनिफिट. ST पेसा किंवा ST नॉन पेसा 1,050 जागा आहे, तर 110वर यांचा कट ऑफ जाऊ शकतो किंवा 115 ते 115 कट ऑफ जाऊ शकतो STचा. सर्वात कमी कट ऑफ STचा राहील. ठीक आहे. 117 हार्डली हार्ड. NTCचा कट ऑफ बघूया. 3.5% आरक्षण आहे, 525 जागा आहे. NTCचा कट ऑफ जाईल 125 ते 130.
ठीक आहे. हार्डली हार्ड यांचा कट ऑफ जाऊ शकतो 132 पर्यंत. ठीक आहे, 132 पर्यंत जाऊ शकतो. आणि आता 2-3च राहिले. VJAचा कट ऑफ बघूया. 3% आरक्षण आहे VJAला, 450 जागा आहेत आणि यांचा कट ऑफ जाऊ शकतो 118 ते 123 पर्यंत किंवा 122 पर्यंत. 123 हार्डली हार्ड कट ऑफ जाऊ शकतो 125 पर्यंत. ठीक आहे. आणि नंतर आहे NTB साठी आहे 375 जागा, 2.5% आरक्षण आहे यांना, 121 ते 126. 128 हायेस्ट लिमिट. ठीक आहे. NTDचा कट ऑफ बघा. आता NTBचा कमी लागला थोडा, 121 ते 126 पर्यंत आहे. ठीक आहे. NTD 300 जागा, NTDला 2% आरक्षण आहे, 300 जागा आहे, 127 ते 132. 127 ते 132 हार्डली हार्ड 135 पर्यंत जाऊ शकतो किंवा 132 पर्यंत जाऊ शकतो. 135 आपण हायेस्ट लिमिट धरली. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटी आहे SBC. यांचा कट ऑफ थोडा कमी राहील. यांचा कट ऑफ लागेल 125 ते 130 पर्यंत. 132 पर्यंत जाऊ शकतो हार्डली हार्ड. कोणाचा? SBCचा. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी तुम्हाला प्रत्येक कास्ट सांगतो. सगळे जास्तीत जास्त स्कोप आहे ST कास्टला जो आहे तो. यांचा कट ऑफ थोडा कमी राहील. ठीक आहे. इथे बघा. नंतर आहे EWS. यांचा कट ऑफ थोडा कमी राहील, 112 ते 117. नंतर आहे NTC 125 ते 130. नंतर आहे NTB 121 ते 126. नंतर आहे SBC 125 ते 130. आता SBC अगोदर जे उमेदवार होते ते SBC मध्ये होते किंवा काहींचं EWS असेल तर ते आता SCBC मध्ये गेले, तर इथे थोडा कट ऑफ थोडा वाढला आहे, 128 ते 133. ठीक आहे. पण बाकीच्या कास्टला कट ऑफ थोडा कमी लागेल. पण खुल्या प्रवर्गामध्ये जर तुम्ही असाल तर खुल्या प्रवर्गासाठी तुम्हाला कट ऑफ थोडा जास्त राहील, 140-144 पर्यंत. आणि OBC मध्ये येत आहे तर जास्त कट ऑफ नाही आहे, 129 किंवा 134 पर्यंत. किंवा तुमचा स्कोअर 125-126 जरी असला OBC मध्ये जर तुम्ही येत आहे, वरच्या वर्गासाठी अप्लाय करताय, तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला स्कोप आहे. आणि SCचं बघा, SCचं सुद्धा कट ऑफ कमी आहे. एक SC कास्ट आहे, 122 पर्यंत कट ऑफ आहे, म्हणजे जास्त नाही आहे. SCचा कट ऑफ जो आहे तो इथपर्यंत मार्क्स तुम्हाला लागेल. तर आपण हा फायनल कट ऑफ बघितला. कशा संदर्भात? 15,000 जागेंचा अचूक कट ऑफ जो आहे, फायनल कट ऑफ जो आहे तो किती मार्क्स लागू शकतात कॅटेगरी वाईजनुसार आणि प्रत्येक जिल्ह्यानुसार. प्रत्येक जिल्ह्याचं मेरिटसुद्धा वेगळं लागणार आहे. तुम्ही कोणकोणत्या जिल्ह्यांना सिलेक्ट करणार. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट डिपेंड करणार तुमच्या टेस्ट परीक्षेमधला स्कोअर, तुमचं मीडियम, तुमचा विषय आणि तुमचं क्वालिफिकेशन. आणि त्यानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं जे आहे तुम्ही प्राधान्यक्रम कसे देता, प्रिफरन्स कसे देतात, त्यावर तुमची निवड डिक्लेअर होणार आहे. ठीक आहे. तर आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला हाईप करा. आणि हे जे चॅनल आहे शिक्षक भरती संदर्भात अजून महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.